आजच्या लेक्चरला आपण जी महत्त्वाची एंडोक्राइन ग्लँड किंवा या टॉपिकचा एक थोडाफार राहिलेला पार्ट की ज्याच्यामध्ये आपण पॅन्क्रियास, काही GI ट्रॅकचे हार्मोन, त्याच्यानंतर हार्मोन्स ऑफ किडनी, हार्ट हे पार्ट पाहणार आहोत. इथं आपला आज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक इथं संपतोय. तर पहा, ॲड्रिनल ग्लँडचे हार्मोन्स आणि त्याचे डिसऑर्डर्स पाहून झाले. याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करतोय पॅन्क्रियास. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण 11वीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम हा पार्ट पाहिला तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एक महत्त्वाची ग्लँड पाहिली होती की ज्याचं डिटेल स्टडी केला होता, की ज्याच्यामध्ये आपण लिव्हर, स्टमक आणि पॅन्क्रियास ह्या ग्लँड पाहिल्या होत्या. तर पॅन्क्रियासबद्दल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण बराचसा पार्ट स्टडी केलेला आहे. तरी या एंडोक्राइन सिस्टीममध्ये पॅन्क्रियास इज अ एंडोक्राइन ग्लँड म्हणून आपण याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. ॲक्च्युली पॅन्क्रियासला काय म्हटलं जातं? हेट्रोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. हेट्रोक्राइन ग्लँड याचा अर्थ असं होतो की हे एक ड्युअल ग्लँड आहे. ड्युअल ग्लँड म्हणजे काय की या ग्लँडमध्ये दोन्ही फंक्शन आहेत. एक्झोक्राइन ही फंक्शन आहे आणि एंडोक्राइन ही फंक्शन आहे. तर एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय? प्रथमेश, एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? मास्क काढायचं आणि आन्सर द्यायचं. एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय? पॅन्क्रियाजमध्ये दोन्ही फंक्शन आहेत, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. एक्झोक्राइन म्हणजे काय येईल का सांगता? कोणी सांगेल एक्झोक्राइन म्हणजे काय? एक्झोक्राइन याचा अर्थ काय सांगता येईल? आपण ज्या ग्लँड्स पाहतो त्या सगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स पाहतो. एंडोक्राइन ग्लँड्स याचा अर्थ काय होतो? ज्या ग्लँड हार्मोन सिक्रेशनचं काम करतात. आता पॅन्क्रियास ही एक ड्युअल ग्लँड आहे किंवा यालाच हेट्रोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. का? कारण या ग्लँडमध्ये असे दोन स्ट्रक्चर आहेत. काही पार्ट हा हार्मोन सिक्रेशनचं काम करतो तर काही पार्ट हा एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतो. मग पॅन्क्रियासमध्ये जो पार्ट एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतो त्याला एक्झोक्राइन फंक्शन असं म्हटलं जातं. ॲक्च्युली एक्झोक्राइन ग्लँड याचा अर्थ होतो की ज्या ग्लँड एन्झाईम सिक्रेशनचं काम करतात त्यांना एक्झोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं. मग इथं या पॅन्क्रियासमध्ये दोन पार्ट आहेत की जो एक एक्झोक्राइनचा आहे आणि नेक्स्ट रिमेनिंग काय आहे? एंडोक्राइनचा आहे. तर आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. बस खाली फिल इन द ब्लँकसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. तर या पॅन्क्रियाजमध्ये जनरली आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक जेव्हा आपण स्टडी केला होता तेव्हा पॅन्क्रियाजचं लोकेशन पाहिलं होतं की जिथं स्टमकच्या बरोबर खाली आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाइनच्या जवळ काय आहे? ही पॅन्क्रियाटिक ग्लँड प्रेझेंट आहे. ही हेट्रोक्राइन ग्लँड आहे. याचा अर्थ ही ग्लँड एन्झाईम सिक्रेशन आणि त्याच्याचबरोबर हार्मोन सिक्रेशनचं सुद्धा काम करते. मग या पॅन्क्रियाजमध्ये जो एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतो असा जो पार्ट आहे की ज्या काही सेल्स आहेत की या सेल्सला म्हटलं जातं की या सेल्सपासून लोब्युल्स तयार होतात किंवा याला ॲसिनी असंही म्हटलं जातं की ज्या एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतात. जनरली डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण हा पार्ट पाहिलेला आहे की या एन्झाईम सिक्रेशनमध्ये ॲसिनीचं काम हे महत्त्वाचं आहे. ज्यामुळं काय म्हटलं जातं की डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी लागणारे एन्झाईम पॅन्क्रियाटिक करून GI ट्रॅकमध्ये एंट्री करत असतात. हा झाला पार्ट एक्झोक्राइन सिस्टीमचा. त्याच्यानंतर या पॅन्क्रियाटिक ग्लँडमध्ये जो एंडोक्राइनचा पार्ट आहे म्हणजे जो हार्मोन सिक्रेशन करणारा पार्ट आहे याला म्हटलं जातं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. हा पार्टही आपण 11वीला जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक पाहिला होता हा क्लिअर केला होता. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणजे एक लीफ शेप्ड हे स्ट्रक्चर आहे. आता हे स्ट्रक्चर कशापासून बनलेलं आहे? तर याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आहेत. ह्या सेल्स 3 प्रकारच्या आहेत की ज्याच्यामध्ये अल्फा सेल्स आहे, बीटा सेल्स आहे आणि डेल्टा सेल्स आहे. हे तिन्ही सेल्स मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स प्रेझेंट इन अ पॅन्क्रियास इज कॉल्ड ॲज अ एंडोक्राइन स्ट्रक्चर. एंडोक्राइन स्ट्रक्चर याचा अर्थ होतो हे जे स्ट्रक्चर आहे हे हार्मोन सिक्रेशनचं काम करणार. इथं आपल्याला पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे पॅन्क्रियाटिक ग्लँड ही डायजेस्टिव्ह सिस्टीमला अटॅच आहे. ही ग्लँड ड्युअल फंक्शन करते. याचा अर्थ हेट्रोक्राइन आहे. हेट्रोक्राइन याचा अर्थ एन्झाईम ॲज वेल ॲज हार्मोन सिक्रेशनचं काम करते. एन्झाईम सिक्रेशनचं काम कोण करणार? या ग्लँडमध्ये प्रेझेंट असलेला ॲसिनीचा पार्ट किंवा लोब्युलचा पार्ट. आणि हार्मोन सिक्रेशनचं काम कोण करणार? या ग्लँडमध्ये प्रेझेंट असलेल्या एंडोक्राइन सेल्स यांना म्हटलं जातं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. हा पॉईंट इथं आपला क्लिअर झाला. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे हार्मोन्स ऑफ पॅन्क्रियाटिक ग्लँड.
पॅन्क्रियाटिक ग्लॅन्ड कोणकोणत्या प्रकारचे हार्मोन सिक्रेशनचं काम करतं. तर पहा याच्यामध्ये या स्ट्रक्चरमध्ये 3 सेल्स दिलेले आहेत, अल्फा सेल्स, बीटा सेल्स आणि डेल्टा सेल्स. ह्या प्रत्येक सेलचं हार्मोन सिक्रेशनचं काम हे वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल अल्फा सेल नेहमी जे हार्मोन सिक्रेट करतात याला म्हटलं जातं ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन ह्या अल्फा सेल्स करत असतात. आता नेहमीच आपल्याला हा प्रश्न पडतो की ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रेट झाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय चेंजेस होत असतील किंवा या हार्मोनचा इम्पॅक्ट नेमका कशावरती होत असेल. आता हे जे हार्मोन आहे, ग्लुकॅगॉन हार्मोन आहे, यामुळं काय होतं तर याच्यामुळं एक प्रोसेसला स्टिम्युलेशन मिळत असतं. त्या प्रोसेसचं नाव आहे ग्लायकोजिनोलायसिस. आता इथं लक्षात ठेवायचं, ग्लायकोजिनोलायसिस याचा अर्थ काय आहे, लायसिस याचा अर्थ होतो ब्रेकडाऊन. कुणाचं ब्रेकडाऊन करायचं आहे, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करायचं आहे. ग्लायकोजन हे काय आहे तर ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असलेलं स्टोरेज फूड ज्याला म्हटलं जातं ग्लायकोजन. हे स्टोरेज फूड आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असतं, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये असतं. मग ग्लायकोजन हे कुणापासून तयार होतं अरहंत, स्टोरेज फूड आपल्या बॉडीमध्ये कुणापासून तयार होत असतं, उभं राहायचं पटकन, मास्क काढायचा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा. ग्लायकोजन हे स्टोरेज फूड कुणापासून तयार होतं, येतं का सांगता कुणाला, ग्लायकोजन कुणापासून येतं तर आपल्या बॉडीमध्ये आपण जो काय डाएट घेत असतो की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट फूड असतो, बरोबर का, आणि या कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, ग्लुकोजमध्ये. म्हणजे जे एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ह्या एक्स्ट्रा ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, ग्लायकोजन. ही आपली नेहमीची प्रोसेस आहे. तुम्ही जेवण केल्यानंतर ब्लडमधली शुगर ही वाढते, वाढलेली शुगर ही कुठं जात असते, सेलमध्ये जात असते, सेलमध्ये जाते. याचाच अर्थ काय की जिथं ग्लुकोजचं कन्वर्जन कुठं होत असतं, ग्लायकोजनमध्ये होत असतं. ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. आता या हार्मोनमुळे काय होतं, सेलमध्ये स्टोरेज असलेलं जे ग्लायकोजन आहे, या ग्लायकोजनचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं, ग्लुकोजमध्ये केलं जातं. कारण आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी ज्याच्यापासून, ज्याला बायोलॉजिकल फॉर्म ऑफ एनर्जी ज्याला आपण ATP असं म्हणत असतो, ATP म्हणजेच बायोलॉजिकल फॉर्म ऑफ एनर्जी, ही इझिली कुणापासून मिळत असते, या ग्लुकोजपासून मिळत असते. म्हणजे जे काही स्टोरेज फूड आहे या स्टोरेज फूडचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये करण्याचं काम हे कोण करत असतं, ग्लुकॅगॉन हे हार्मोन करत असतं. या हार्मोनमुळं स्टिम्युलेशन मिळतं. ही प्रोसेस नेमकी कुठं होत असते तर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली जी काही ग्लॅन्ड आहे ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा आपण डिटेल स्टडी केलेला आहे. तर या लिव्हरमध्ये नेहमीच ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये होत असतं. जेव्हा बॉडीला गरज असते तेव्हा ग्लायकोजनचं कन्वर्जन हे ग्लुकोजमध्ये होत असतं. आता ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होण्यासाठी ज्या हार्मोनची गरज लागत असते याला काय म्हटलं जातं, ग्लुकॅगॉन. याच्यावरती आन्सर इन 1 सेंटेन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे बरेचसे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आता पहा, जेव्हा आपल्याकडचं स्टोरेज फूड आहे ज्याला ग्लायकोजन म्हटलं जातं, या ग्लायकोजनचं कन्वर्जन जेव्हा ग्लुकोजमध्ये होतं तेव्हा ब्लडमधली शुगर लेवल वाढते. म्हणून याला काय म्हटलं जातं की या हार्मोनमुळं नेमकं काय होत असतं, हायपरग्लायसेमिया. हायपर याचा अर्थ होतो हाय कॉन्सन्ट्रेशन. हाय कॉन्सन्ट्रेशन कुणाचं होतं, ग्लायसेमिया म्हणजेच कुणाचं होतं, ग्लुकोजचं होतं. म्हणजे ब्लडमधली ब्लड शुगर लेवल ही काय होते, वाढली जाते. का वाढली जाते, कारण इथं ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं आणि हे ग्लुकोज कुठं येतं, ब्लडमध्ये येत असतं. ब्लडमधली शुगर लेवल वाढते म्हणून याला म्हटलं जातं हायपरग्लायसेमिया. म्हणजेच पॅन्क्रियाटिक ग्लॅन्डचे हार्मोन्स लक्षात ठेवत असताना पहिल्यांदा जेव्हा आयलेट्स ऑफ लँगरहॅलमधली पहिली सेल ज्याला अल्फा सेल असं म्हटलं जातं, जी ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन करते, ग्लुकॅगॉनमुळं ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं आणि या कन्वर्जनमुळे ब्लड शुगर वाढली जाते, याला हायपरग्लायसेमिया असं म्हटलं जातं. हा पॉईंट आपल्याला समजला. त्याच्यानंतर या पॅन्क्रियाटिक ग्लॅन्डमध्ये जी काही दुसरी सेल आहे ज्याला म्हटलं जातं बीटा सेल्स ही काय करत असते, इन्सुलिन सिक्रेशन करत असते. आता इन्सुलिनबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे, इन्सुलिनचं फंक्शन माहिती आहे, किंवा ज्यांना डायबिटीज होत असतो त्यांच्यामध्ये इन्सुलिनची कमतरता असते किंवा इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे नेमकं इन्सुलिनचं फंक्शन काय.
इन्सुलिन कमी प्रमाणात व्हायला लागलं की आपल्याला वाटतं की डायबिटीज आहे, बरोबर ना. पण ॲक्च्युली इन्सुलिनचं फंक्शन काय आहे, या इन्सुलिनमुळं नेमकं काय होतं, जेव्हा बीटा सेल्स इन्सुलिनचं सिक्रेशन करतात तेव्हा काय होतं, ग्लायकोजेनेसिस ही प्रोसेस होत असते. कोण सांगेल आता ग्लायकोजेनेसिस याचा अर्थ? जेनेसिस याचा अर्थ होतो फॉर्मेशन. जसं इथं लायसिस सांगितलं होतं तसंच इथं जेनेसिस याचा अर्थ काय होतं, फॉर्मेशन. इथं फॉर्मेशन कशाचं होतं, ग्लायकोजनचं फॉर्मेशन होतं. आता ग्लायकोजनचं फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा आपल्या ब्लडमधली ग्लुकोज लेवल ही वाढलेली असते, वाढलेली ग्लुकोज लेवल कमी करण्यासाठी लिव्हर काय करत असतं, हे ग्लुकोज लिव्हर सेलकडे जातं आणि या लिव्हरमध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होतं. याला म्हटलं जातं ग्लायकोजेनेसिस. जेनेसिस याचा अर्थ होतो फॉर्मेशन. ही प्रोसेस होण्यासाठी गरज कशाची असते, इन्सुलिनची गरज असते. आणि जेव्हा इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होतं तेव्हा काय होतं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होत नाही, म्हणजेच ब्लडमध्ये ॲज इट इज शुगर काय होते, तशीच राहते, ज्याला काय म्हटलं जातं, हाय ब्लड शुगर असं म्हटलं जातं. आणि याच डिसीजला काय म्हटलं जातं, डायबिटीज असं म्हटलं जातं. या इन्सुलिनमुळे होणारा जो डिसीज आहे याला डायबिटीज मिलायटस असं म्हटलं जातं. जेव्हा आपण एक्सक्रिशन हा टॉपिक पाहिला होता की ज्याच्यामध्ये अँटी डायुरेटिक हार्मोनच्या लॅकमुळं जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा त्याला डायबिटीज इनसिपिडियस असं म्हटलं जातं. इथं या इन्सुलिनच्या अभावामुळं जो डिसीज होतो याला डायबिटीज मिलायटस असं म्हटलं जातं. कारण इन्सुलिनचं मेन काम आहे, इन्सुलिन कधी सिक्रेट होतं, जेव्हा तुम्ही काय खाता, खाल्ल्यानंतर त्याचं डायजेशन होतं आणि या डायजेशनमध्ये ब्लड शुगर लेवल जेव्हा वाढते तेव्हाच काय होत असतं, इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं. आणि हे इन्सुलिन काय करतं, ब्लडमधली शुगर लेवल मेंटेन करतं. म्हणजेच एक्स्ट्रा शुगर ही कुठं जात असते, सेलमध्ये जात असते आणि सेलमध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होतं. आता या इन्सुलिनमुळं ब्लड शुगर लेवल कमी होते म्हणून याला काय म्हटलं जातं, हायपोग्लायसेमिया असं म्हटलं जातं. इकडं ब्लड शुगर वाढते म्हणून याला हायपरग्लायसेमिया असं म्हटलं जातं. इकडं सेलमध्ये शुगरचं स्टोरेज होत असतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये म्हणून या टर्मला म्हटलं जातं हायपोग्लायसेमिया. 2 सेल आपल्याला समजल्या, अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची सेल आहे ज्याला म्हटलं जातं डेल्टा सेल. डेल्टा सेल जे हार्मोन सिक्रेट करतं याला म्हटलं जातं सोमॅटोस्टॅटिन. पहा, मी याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळा असं एक्झाम्पल सांगितलेलं आहे की अल्फा, डेल्टा आणि त्याच्यानंतर बीटा असा एक ग्रुप आहे सेलचा की ज्याच्यामध्ये अल्फा हे मेलचं काम करतात, बीटा हे गर्लचं काम करतात आणि डेल्टा म्हणजे डॉग. तर आपल्याला हे जे मेकॅनिझम आहे, जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आहे, याच्यावरून हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, या अल्फा सेलला कमी करण्याचं काम हे कोण करत असतं, बीटा सेल्स. अल्फा सेलला कमी करणं याचा अर्थ काय होतो की अल्फा सेलचं सिक्रेशन इनहिबिट करण्याचं काम हे कोणाचं आहे, बीटा सेलचं आहे. त्याच्यानंतर बीटा सेल ह्याला इनहिबिट करण्याचं काम हे कोणाचं आहे, सोमॅटोस्टॅटिन सेल आहे. कारण याला आपण काय नाव दिलेलं आहे, डॉग. मग डॉगला मेलही घाबरतात, फिमेलही घाबरतात. म्हणजेच सोमॅटोस्टॅटिन हे असं एक हार्मोन आहे, या हार्मोनमुळं प्रोसेस इनहिबिट होतात. कोणत्या प्रोसेस, तर अल्फा सेलचं सिक्रेशन आणि बीटा सेलचं सिक्रेशन. म्हणजे सोमॅटोस्टॅटिन या हार्मोनमुळं ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन यांचं सिक्रेशन काय होतं, स्टॉप होतं. म्हणजेच ग्लुकॅगॉन हार्मोनचं सिक्रेशन स्टॉप झालं याचा अर्थ काय झाला की ज्याच्यामध्ये ब्रेकडाऊन स्टॉप झालं आणि इकडं काय झालं, इन्सुलिन सिक्रेशनसुद्धा स्टॉप झालं. याचा अर्थ काय, ग्लायकोजनचं फॉर्मेशनसुद्धा स्टॉप झालं. म्हणजेच डेल्टा सेल ह्या काय करतात, इनहिबिट करतात कुणाला, अल्फा आणि बीटा सेल्सला, टू स्टॉप द सिक्रेशन. याच्यामुळे अल्फा आणि बीटा सेलचं सिक्रेशन हे काय होतं, स्टॉप होतं. त्याच्यासोबत आणखी काय ॲक्टिव्हिटी होतात, तर याच्यामध्ये या सोमॅटोस्टॅटिन या हार्मोनमुळे काय होतं, लोअर्स गॅस्ट्रिक सिक्रेशन. डायजेशन प्रोसेससाठी लागणारं जे काही गॅस्ट्रिक ज्यूस असतात ह्या ज्यूसचं सिक्रेशन, त्याची क्वांटिटी किंवा त्याचं पर्सेंटेज कमी करण्याचं काम हे सोमॅटोस्टॅटिन हार्मोनचं आहे. त्याच्यासोबत त्याची मोबिलिटीसुद्धा कमी केली जाते. कुणाची, GI ट्रॅकची. कारण याच्यामध्ये काय असतं, मसल्स प्रेझेंट असतात आणि मसलच्या पेरिस्टाल्टिक मुवमेंटमुळं काय होत असतं, हे पुढे सरकत असतं. ही मोबिलिटी आहे, ही मोबिलिटी कमी केली जाते. त्याच्यासोबत ॲब्सॉर्प्शन इन GI ट्रॅक ही प्रोसेससुद्धा काय होते, लोअर्स होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की या सोमॅटोस्टॅटिन हार्मोनचा, जसं आपण पाहिलं होतं थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन जास्त झालं किंवा कमी जर झालं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम थ्रू काय होत असतात, थायरॉइड ग्लँड ही कंट्रोल होत असते की ज्याला हायपोथॅलॅमस थ्रू काम करावं लागत नाही.
बरोबर. काही वेळेला काय होतं की हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करत असतो आणि ज्याच्या थ्रू ती ग्लॅन्ड कंट्रोल होत असते. इथं या डेल्टा सेलच्या सोमॅटोस्टॅटिन या हार्मोनमुळं जेव्हा ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे जास्त होतं तर या ग्रोथ हार्मोनला इनहिबिट करण्याचं काम हे कोण करत असतं? सोमॅटोस्टॅटिन. पॉईंट लक्षात येतो का? पहा, आपण पाहतोय पॅन्क्रियाटिक ग्लॅन्ड. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला नेमका पॉईंट काय महत्त्वाचा आहे? पॅन्क्रियाटिक ग्लॅन्डचे हार्मोन्स महत्त्वाचे आहेत. 3 प्रकारचे हार्मोन्स आहेत का? 3 प्रकारच्या सेल्स आपण पाहिल्या, अल्फा सेल्स, बीटा सेल्स आणि डेल्टा सेल्स. अल्फा सेल्स कोणतं हार्मोन सिक्रेट केलं? ग्लुकॅगॉन. बरोबर. बीटा सेलनं कोणतं केलं? इन्सुलिन. आणि डेल्टा सेलनं काय केलं? सोमॅटोस्टॅटिन. हे 2 पॉईंट वरचे जर लक्षात राहिले नाही, हा मधला पॉईंट जरी लक्षात राहिला नाही तर आपल्याला इथं महत्त्वाचे 2 पॉईंट लक्षात ठेवता येतात की काय? डेल्टा सेल्स म्हणजे डॉग लक्षात ठेवायचं. डॉगला दोन्हीही घाबरतात, अल्फा आणि बीटा. त्यामुळं अल्फा आणि बीटा सेलला इनहिबिट करणं म्हणजेच त्याचं सिक्रेशन स्टॉप करणं हे काम कोणाचं आहे? डेल्टा सेलचं आहे. त्याच्यासोबत GI किंवा ज्याला आपण ग्रोथ हार्मोन असं म्हणतो, या ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन इनहिबिट करणं म्हणजे स्टॉप करण्याचं काम हे कोणाचं आहे? सोमॅटोस्टॅटिनचं आहे. झाले 3 सेल्स आणि 3 हार्मोन आपल्याला समजलेले आहे. त्याच्यानंतर चौथी सेल आहे ज्याला म्हणलं जातं पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड सेल्स असं म्हणलं जातं. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या पॅन्क्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन इनहिबिट करण्याचं काम केलं जातं. फिल इन द ब्लँकसाठी किंवा मॅच द पेअरिंगसाठी किंवा मॅच द कॉलमसाठी हे हार्मोन्स आणि सेल्स अशी नावं विचारली जातात. आता जेव्हा आपण ओव्हरऑल पॅन्क्रियाटिक ग्लॅन्डचा विचार करतो किंवा त्याच्या सिक्रेशनचा विचार करतो तेव्हा जेव्हा पॅन्क्रियाटिक ग्लॅन्ड 100% सिक्रेशन करत असते तेव्हा त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये अल्फा सेलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे की जे 10% काय करत असतं? काम करत असतं. हे 70% काम करत असतं आणि हे 20%. थोडंफार याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अल्फा एकावेळेस 20 आणि डेल्टा 10 सुद्धा होऊ शकतं. पण 70% बीटा सेल्स म्हणजे बीटा सेलचं पॅन्क्रियाटिक जे काही ग्लॅन्ड आहे ज्याला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणतो, याच्यामध्ये इन्सुलिनचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते काय राहतं? जास्त राहतं. हा झाला पार्ट आपलं ग्लॅन्ड्स किंवा पॅन्क्रियाटिक ग्लॅन्ड किंवा त्याचे हार्मोन हे नॉर्मल फंक्शन झाले. समजा या पॅन्क्रियाटिक ग्लॅन्डचे जर डिसऑर्डर जर पाहायचा जर ठरवलं तर याच्यामध्ये जो डिसऑर्डर होतो तो कशामुळे होतो? इन्सुलिनच्या डेफिशियन्सीमुळे. आता इन्सुलिनची डेफिशियन्सी कधी होईल? जेव्हा बीटा सेलची संख्या कमी होईल किंवा बीटा सेलचं नॉर्मल फंक्शनिंग होणार नाही की ज्याच्यामध्ये इन्सुलिनचं पर्सेंटेज कमी होईल. त्यामुळे जो डिसीज होईल त्याला काय म्हटलं जातं? डायबिटीज मिलायटस. आता डायबिटीज मिलायटस हे 2 प्रकारचे असतात, इन्सुलिन डिपेंडंट आणि इन्सुलिन नॉन डिपेंडंट, की ज्याला आपण म्हटलं जातं डायबिटीज 1 आणि डायबिटीज 2 असं म्हटलं जातं. लहान मुलांच्यामध्ये इन्सुलिन डिपेंडंट हा जो काही डिसीज आहे किंवा डिसऑर्डर्स आहे ही चिल्ड्रनमध्ये जो डायबिटीज होतो हा इन्सुलिन डिपेंडंट होतो आणि इन्सुलिन नॉन डिपेंडंट जो होतो तो अडल्ट स्टेजमध्ये होत असतो ज्याला म्हटलं जातं डायबिटीज 2 असं म्हटलं जातं. आणि मग मला आता कॉमन सिम्पटम्स किंवा साईन्स सांगायचे आहेत तिथं की समजा जर डायबिटीज झाला तर नेमकं काय होईल? डायबिटीज कधी होतो हा पाठ आपल्याला कळाला. आता डायबिटीज झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतील? डायबिटीज झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस दिसतात? डायबिटीज होतो म्हणजे कशामुळे? इन्सुलिनच्या डेफिशियन्सीमुळे. इन्सुलिनचं नॉर्मल फंक्शनिंग काय आहे की ज्याच्यामध्ये ब्लडमधली ग्लुकोज ही कुठं जाणार आहे? एक्स्ट्रा ग्लुकोज ही सेलमध्ये जाणार आहे आणि सेलमध्ये याचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये होणार आहे. मग जेव्हा इन्सुलिन कमी प्रमाणात किंवा नसेलच तेव्हा काय होईल? आपण जे खाऊ त्याच्यामुळे जी साखर तयार होईल ती ब्लडमध्ये ॲज इट इज राहील. बरोबर. त्यामुळं जी काही एक्स्ट्रा ग्लुकोज आहे ती एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर जाईल. म्हणजेच एक्स्ट्रा ग्लुकोज हे कुठं सापडणार आहे? युरिनमध्ये सापडणार आहे. बरोबर. आता याच्यामुळे आणखी काय प्रॉब्लेम होईल? याच्यामुळं डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होतो की ज्याला आपण म्हणतो वॉटर लॉस असं म्हटलं जातं. आणि डिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होत असतो थर्स्टचा, म्हणजे सिव्हिअर थर्स्ट ही जी प्रोसेस आहे किंवा ही जे सिम्पटम्स आहे ह्या डायबिटीजमध्ये दिसायला लागतात. म्हणजेच डिहायड्रेशन आणि थर्स्ट हे काय आहेत? कॉमन सिम्पटम्स आहेत. हे कशामुळे? डायबिटीज मिलायटसमध्ये. इथं आपला पॅन्क्रियाटिक ग्लॅन्ड हा पार्ट काय झालेला आहे? संपलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर या टॉपिकमधला नेक्स्ट ग्लॅन्ड आपल्याला पाहायची आहे किंवा ग्लॅन्ड म्हणण्यापेक्षा हार्मोन्स ऑफ GI ट्रॅक ज्याला म्हटलं जातं गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक. ही जी गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, आता हा जो कन्सेप्ट आहे आपण 11वीला पाहिलेला आहे. जेव्हा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक चालू केला तेव्हा नॉर्मल डायजेस्टिव्ह ट्रॅक पाहिला, त्यानंतर त्याचं डायजेशन पाहिलं, प्रत्येक फूडचं कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे आणि त्याच्यानंतर याला
याला कंट्रोल करणारं जे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण हार्मोन्स ऑफ GI ट्रॅक हा सुद्धा पाहिलेला आहे. ह्या GI ट्रॅकमध्ये 3 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. पहिलं आहे गॅस्ट्रिन, त्याच्यानंतर सिक्रिटिन आणि त्याच्यानंतर आहे कोलिन सायटोकिन. तर पहा, गॅस्ट्रिन नावाचं जे काही हार्मोन आहे याच्यामुळे काय होतं, इट स्टिम्युलेट फॉर द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. याच्यामुळं गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन होतं, डायजेशन फास्ट होतं. पुढं सिक्रिटिनमुळं काय होतं, इट स्टिम्युलेट पॅन्क्रियास फॉर द सिक्रेशन ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस. आणि त्याच्याचबरोबर हे स्टिम्युलेट कोणाला करतं, गॉल ब्लॅडरला करतं. त्यामुळं काय होतं, बाईलचं सिक्रेशन होतं. आणि तिसरं आहे कॉलिन सायटोकिन. याच्यामुळं स्टिम्युलेशन हे पॅन्क्रियाजला सुद्धा होतं, म्हणजेच पॅन्क्रियाटिक ग्लँडला होतं आणि त्याच्यानंतर गॉल ब्लॅडरला सुद्धा होतं. कशासाठी, एन्झाईम सिक्रेशनसाठी आणि त्याच्यानंतर बाईल ज्यूससाठी. मॅच द फॉलोइंगसाठी किंवा मल्टिपल चॉईससाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो किंवा 2 मार्काचा आपल्याला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्क्राईब द हार्मोन्स ऑफ GI ट्रॅक. याच्यामध्ये 3 हार्मोन आहेत की ज्याच्यामध्ये गॅस्ट्रिन आहे, सिक्रिटिन आहे आणि त्याच्यानंतर कॉलिन सायटोकिन आहे. हा पार्ट झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे हार्मोन्स ऑफ टेस्टिस आहे, ओव्हरीज आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण डिटेल स्टडी केलेला आहे. ओव्हरी कोणकोणत्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतं, टेस्टिस कोणकोणते हार्मोन सिक्रेट करतात. त्याच्यानंतर आपण प्रेग्नन्सी हार्मोन, प्रोजेस्टेरॉन, त्याच्यानंतर डिलिव्हरी हार्मोन जे काय आहे हे सगळा पार्ट आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डिटेल स्टडी केलेला आहे. त्यामुळे या टॉपिकमध्ये पुन्हा तो पार्ट रिवाइज करण्याची गरज नाही. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो हार्मोन्स ऑफ किडनी. आता हाही पार्ट आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये कव्हर केलेला आहे. हार्मोन्स ऑफ किडनीमध्ये हे एक नवीन हार्मोन आपल्याला इथं पाहायचं आहे ज्याचं नाव आहे कॅल्सिट्रिऑल, की जे असं म्हटलं जातं की विटॅमिन डी आहे. म्हणजेच या किडनी या हार्मोनचं सिक्रेशन करतं. त्यामुळं आपलं विटॅमिन डीची जी कमतरता आहे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काय मिळत असतं, फायदा होत असतो. त्याच्यानंतर आहे रेनिन. आपण एक्सक्रिशन या टॉपिकमध्ये रेनिन अँजिओटेन्सिन हे एक मेकॅनिझम पाहिलेलं आहे की ज्याच्यामुळं काय होत असतं की किडनीला कंट्रोल करण्याचं काम जे मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये रेनिन अँजिओटेन्सिन हे मेकॅनिझम की ज्याच्यामध्ये जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत ह्या रेनिन हार्मोनचं सिक्रेशन करत असतात. त्याच्यानंतर आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हे हार्मोन पाहिलं होतं ज्याचं नाव आहे इरिथ्रोपोएसिस. किडनी हे हार्मोन सिक्रेट करतं आणि ज्याच्यावेळी RBC प्रोडक्शनचा जो रेट आहे तो वाढतो किंवा RBC प्रोडक्शनसाठी ज्या हार्मोनची गरज आहे त्याला म्हटलं जातं इरिथ्रोपोएसिस. प्रत्येक पॉईंट आपण प्रत्येक टॉपिकमध्ये क्लिअर केलेले आहेत. आत्ता फक्त आपल्याला इथं नावं पाठ करायचे आहेत. जेव्हा तुम्ही नीटसाठी एक्सक्रिटरी सिस्टीमचा अभ्यास करणार आहात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम हे लक्षात ठेवायचं आहे. याच्याबद्दल फक्त विटॅमिन D3 हे फक्त लक्षात ठेवलं तरी चालतं. आणि इरिथ्रोपोएसिस जेव्हा सर्क्युलेशन हा टॉपिक पाहिला तेव्हा RBC प्रोडक्शनसाठी ज्या हार्मोनची गरज असते त्याला म्हटलं जातं इरिथ्रोपोएसिस. या हार्मोनचा जर लॅक असेल आणि जर तुम्ही डाएटमध्ये हाय आयर्न कंटेंट जरी घेत असाल तरीसुद्धा काय होत असतं, ब्लडमधलं RBCचं काउंटिंग हे कमी असतं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी असू शकतं. म्हणजेच RBC प्रोडक्शनसाठी इरिथ्रोपोएसिस या हार्मोनची गरज असते. तशाच पद्धतीनं आपण हार्मोन्स ऑफ हार्ट की ज्याच्यामधले हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं ॲट्रियल नॅट्रियुरेटिक हार्मोन. हे नेहमी ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हे हार्मोन काम करत असतं. आता मला सांगायचं आहे तुम्ही ब्लड प्रेशर कधी कमी होईल, हे हार्मोन तरी काम करतंच पण लॉजिक ब्लड प्रेशर कधी कमी होईल, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम कमी होतो तेव्हा काय होत असतं, ब्लड प्रेशर हे कमी होत असतं. म्हणजेच या टॉपिकमध्ये नंबर ऑफ ग्लँड्स आणि त्याचे हार्मोन्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन बेस असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्याला कोणकोणत्या डिसऑर्डरमध्ये हार्मोन थेरपीचा वापर केला जातो. तर जनरली पहा फिमेलमध्ये प्रेग्नन्सी असेल, मोनोपॉज असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस हे जे डिसऑर्डर्स आहेत याच्यामध्ये किंवा ह्या ज्या स्टेजेस आहेत याच्यामध्ये या हार्मोन थेरपीचा उपयोग केला जातो. त्याच्यासोबत की कुणाला ग्रोथ हार्मोनचा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये स्टंटेड हाईट आहे किंवा ज्यांची हाईट ही शॉर्ट आहे याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, ग्रोथ हार्मोनची ट्रीटमेंट दिली जाते. किंवा डायबिटीजमध्ये सुद्धा काय केलं जातं, इन्सुलिन दिलं जातं. डायबिटीजमध्ये जे काही मेडिसिन दिलं जातं त्याच्यामध्ये काय असतं, इन्सुलिन. कारण बीटा सेल्स प्रॉपर अमाऊंटमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन करत नाहीत त्यामुळे इन्सुलिनचा डोस दिला जातो. म्हणजेच ही एक आहे हार्मोन थेरपी आहे. थेरपी याचा अर्थ काय होतो, उपचार. म्हणजे कोणकोणत्या कारणासाठी आपण हार्मोनल काय करत असतो, हार्मोनच्या उपचाराचा फायदा घेत असतो की ज्याच्यामध्ये कॅन्सरसमध्ये सुद्धा ज्या डिसीजमध्ये सुद्धा या थेरपीचा वापर केला जातो. म्हणजे असे बरेचसे आहेत की ज्याच्यामध्ये इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये सुद्धा हार्मोन थेरपीचा वापर केला जातो. इथं आपला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा टॉपिक संपलेला आहे.